नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? मोना सकाळी सकाळी धावत दिप्याकडे येते आणि भुई आजी कुठे दिसत नाही आहे असे सांगते. तेव्हा दिप्या बापूंना विचारतो, भुई आजी तुम्हाला दिसली का? तर बापू पण नाही बोलतात. तेवढ्यात अर्जुन ऑफिसची तयारी करून अप्पीसोबत खाली येत असतो. तर तो अमोल कुठे गेला हे विचारतो. अमोल पण घरात नसतो. अर्जुन बोलतो सकाळीच तर तो खाली खेळायला उतरला होता. मग सर्व मिळून अमोलला शोधायला लागतात. पण अमोल काही दिसत नाही. त्यानंतर मोना बोलते, तुझी आजी पण सकाळपासून घरात नाही आहे. मी त्यांना खूप शोधलं आहे. पण दिप्याला भुई आजीवर संशय असतो. म्हणजेच मनी मावशीवर संशय असतो. तो भुई आजीला शोधायला लागतो. अप्पी पण खूप विचारात पडते. सर्व भुई आजीवर चिडले असतात. अप्पी अर्जुनला बोलते, मला पहिलेच ती आजी काही बरोबर वाटली नव्हती. तेवढ्यात भुई आजी गेटमधून आत येत असते. दिप्याला ती दिसते. दिप्या तिच्याकडे जातो आणि तिला हात धरून घरात घेऊन येतो. अमोल कुठे आहे विचारतो. मला तुझ्यावर पहिलेपासून संशय होता की तू काही बरोबर नाही. सांग अमोल कुठे गेला? तर दिप्या भुई आजीला खूप बोलतो. अप्पी पण तिच्यासमोर हात जोडते. माझा मुलगा कुठे आहे सांग बोलते. तर अर्जुन पण चिडलेला असतो. तो बोलतो तुम्ही सांगता की नाही सांगत? नाहीतर मला माझ्या खाकी वर्दीचा मास तुम्हाला दाखवावा लागेल. तर मनी घाबरून जाते. तेवढ्यात अमोल तिथे येतो. सर्वांच्या जीवात जीव येतो. अप्पी अर्जुन त्याला विचारतात कुठे गेला होता तू? तर अमोल सांगतो मी नाश्ता आणायला गेलो होतो. अप्पी बाहेर बघते तर काय, अमोलने अख्खी नाश्त्याची गाडीच आणली असते. अमोल सांगतो या आजीच्या मदतीने मी हे सर्व केलं. यांना मी बोललो मला माझ्या माबाबांना सरप्राईज द्यायचा आहे, म्हणून मग यांनी मला मदत केली. मग दिप्या भुई आजीची माफी मागतो. तर मनी मावशी मनातल्या मनात बोलते, आता तर फक्त मी माफी मागायला लावली आहे. समोर बघा मी तुम्हाला नाक घासायला नाही लावली तर माझं नाव मनी नाही. तर त्यानंतर सर्व लोक नाश्ता करायला लागतात. त्यानंतर तो नाश्तेवाला तिथे येतो आणि बोलतो, हा मुलगा तुमचा आहे का? खूप गोड आहे. अगोदर मी याला नाश्तासाठी नाही बोललो होतो कारण याच्याकडे जवळ पैसे नव्हते. मग याचं गोड बोलणं ऐकून माझी आणि माझी मोमा सकाळी रोज सर्वांसाठी स्वयंपाक आणि नाश्ता करतात. म्हणून त्यांना मदत म्हणून मी आज त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून नाश्ता घ्यायला आलो आहे. तर माझ्या आणि मोमासाठी तुम्ही माझ्या घरी चलाल का? असं त्याचं गोड बोलणं ऐकून मला वाटलं की नाही खरंच हा मुलगा खूप गरजू आहे म्हणून मी याच्यासोबत आलो आहे. म्हणून मी इथे आलो. हा खूप छान मुलगा आहे. तुमच्या मुलाला कोणाची नजर नको लागो असा तो माणूस बोलतो. त्यानंतर बापू त्याला पैसे देतो आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर अप्पी अमोलला घेऊन आतमध्ये जाते आणि बोलते, तू मला न विचारता कुठे जात नको जाऊ. मी तुला कितीदा सांगितलं असं कुठे जायचं नाही. अगोदर मला विचारायचं किंवा मला सांगायचं तरी. आणि अप्पी त्याच्यावर ओरडत असते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन पण त्याला समजावतो, असं नाही करायचं बाळा. आणि अमोल अप्पी आणि अर्जुनची दोघांची कान पकडून माफी मागतो आणि अमोल खेळायला निघून जातो. त्यानंतर अप्पी विचारात पडली असते. हे अर्जुन बघतो. अर्जुन बोलतो, काय झालं? कशाचं टेन्शन आहे तुला? तर अप्पी बोलते, अमोल असा हरवला की मला कसं तरी होतं. आज तो सकाळी दिसला नाही तर मला कसं तरी वाटायला लागलं होतं. तर अर्जुन तिला धीर देत म्हणतो, तू टेन्शन नको घेऊ, तू काळजी करू नको. आता तू एकटी नाही आहेस. आता मी तुझ्यासोबत आहे. मी आपल्या अमोलला काही होऊ देणार नाही. मी त्याची नक्की काळजी घेईल. आणि त्यानंतर अर्जुन स्टेशनला निघून जातो. त्यानंतर तिथे आर्या अर्जुनच्या कॅबिनमध्ये येते. आर्या परत साखरपुडा आणि लग्नाच्या गोष्टीचा विषय काढते. तर अर्जुन विचारात पडतो, आता हिला काय सांगायचं? आणि इथेच आजचा भाग संपतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अर्जुन आर्याला कसा नकार देतो लग्नासाठी आणि आर्या यावर कशी रिॲक्ट करते. हे पाहण्यासाठी आमचे एपिसोड बघत राहा. धन्यवाद.